गंगाफळाची भाजी करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। गंगाफळाची भाजी करू। याला कोणी काशीफळ असं देखील म्हणतात, कुठे कद्दू असं देखील म्हणतात, लाल भोपळा असं देखील या भाजीला म्हणतात। तर 500 ग्रॅमपेक्षा जास्त ही भाजी आहे, पाऊण किलो अशी भाजी आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। काळ्या पाठीचं केशरी रंगाचं असं गंगाफळ आहे। हे चवीला खूप चांगलं असतं। स्वच्छ धुवून त्याचे असे तुकडे करून घेतलेत, साल काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पहा कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमसूल घेतलेले आहेत पहा। तर हे 2-3 तुकडे आमसुलाचे आहेत। आमसूल हे पित्त कमी करतं, उष्णता कमी करतं। सध्या उन्हाळा चालू आहे तर उष्णताही कमी करणारं असल्यामुळे आमसूल घालून ही भाजी मी करीत आहे। तर गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घातलं आहे। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातले, 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि ठेचलेला आलं लसूण घातलेला आहे। कोथिंबीर घातली आहे, आमसूल घातलेले आहेत, 2-3 आमसूल पित्त कमी करणारं, उष्णता कमी करणारं आमसूल घातलेले आहेत। सध्या उन्हाळ्यामध्ये अशी भाजी करून नक्की खा। गंगाफळ जे आपण स्वच्छ धुवून घेतलं, चिरून घेतलेलं आहे, गंगाफळाचे छोटे छोटे एकसारखे तुकडे केले ते घातलेले आहेत आणि तेलामध्ये आपण हे चांगलं परतून घेऊ एखादा मिनिट। त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घातली आहे, 1 मोठा चमचा तिखट घातला आहे आणि हे तिखट चांगलं गावराणी आहे, चवीला तिखट आहे। 1 चमचा घरगुतीच गरम मसाला, घरीच बनवलेला मसाला तो घातलेला आहे। त्यामध्ये धणं, जिरं आणि बाकीचे खडे मसालेसुद्धा ॲड आहेत। असा तो गरम मसाला घरीच बनवलेला तो घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। हे सर्व कोरडे मसाले चांगले भाजीमध्ये परतून घेऊ, एकजीव करून घेऊ, भाजी चांगली शिजली जाईल। गंगाफळ केशरी रंगाचं आहेत, त्यामध्ये पाण्याचा शिपका आपण घालून ही भाजी चांगली शिजवून घेत आहोत। पाणी आपण घालणार नाही सुरुवातीला, कोरडीच अशी भाजी मी करीत आहे गंगाफळाची। केशरी रंगाचं हे गंगाफळ आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण चांगलं असतं, डोळ्यांसाठी ते चांगलं आहे। भाजीच्या कढईवर मी झाकण ठेवलं आहे आणि त्या झाकणामध्ये पाणी घातलेलं आहे। सुरुवातीलाच हे पाणी मी घालत नाही, भाजी चांगली हलवून परतवून घेते। लो हीटवर 3-4 मिनटं झालेली आहेत, भाजी शिजत ठेवलेली आहे। झाकण काढून ही भाजी चांगली हलवून घेते आहे। तर शिजण्यासाठी 7-8 मिनिटच लागतात आणि ही 7-8 मिनिटातच भाजी चांगली शिजून झालेली आहे, म्हणजे शिजणार आहे। तर पाणी जे आहे ते घातलेलं आहे पहा, ताटातलंच गरम पाणी थोडंसं त्यात घालून भाजी शिजवून घेते आहे। खूप पाणी मी त्यात घालणार नाही, कारण गंगाफळाला थोडंसं पाणी सुटतं, पण गंगाफळाचे काही प्रकार असतात त्यानुसार गंगाफळ असतं। तर हे ताजं गंगाफळ आहे, याला काही खूप पाणी सुटलेलं नाही आणि गंगाफळामध्ये असे गुणधर्म आहेत, औषधी गुणधर्म असे आहेत की ज्यामुळे ए व्हिटॅमिन आहे, त्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी, स्मरणशक्तीसाठी ते खूप चांगलं आहे। कोलेस्ट्रॉल आणि आपलं जे मधुमेह आहे, डायबिटीस, ते देखील नियंत्रित राहतं। फायबर असतं, त्यामुळे ही भाजी नक्की खावी। कोथिंबीर घातलेली आहे, गावराणी अशी कोथिंबीर घातली आहे आणि सर्व भाजी ही छान पुन्हा मिक्स करून घेते। खानदेशात लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा गौरी गणपतीच्या वेळेस अशी भाजी केली जाते आणि ती घोटून घेतली जाते। अशी घोटलेली गंगाफळाची भाजी, लाल भोपळ्याची भाजी आणि त्यासोबत वरण, बट्टी असा हा मेनू असतो। पण ही भाजी मी फोडींचीच केलेली आहे, घोटून काही घेत नाही आहे। चमच्याने दाबून बघितली पहा, भाजी चांगली शिजलेली आहे। 7-8 मिनटात भाजी तयार झालेली आहे, 4-5 माणसांना पुरेशी आहे। पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो। खूप टेस्टी अशी भाजी झालेली आहे, पौष्टिकसुद्धा आहे आणि निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमसूल घालून ही भाजी मी केलेली आहे गंगाफळाची, ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आपण देखील अशी भाजी करून पहा आणि नक्की खा। प्लीज लाईक, शेअर
and subscribe Nirali my channel. Thank you.